निर्धार मेळावा हा जनतेचा आहे। या मतदारसंघामध्ये जनतेने निर्धार केलेला आहे की हे 3 घरं या मतदारसंघामध्ये गेले 60 वर्ष राज्य करतात, त्यांना बाजूला करायचं आणि सर्वसामान्य माणसाला हातात हा मतदारसंघ द्यायचा, हा निर्धार जनतेचा। आणि हा निर्धार मेळावा करण्यात प्रवृत्त जनतेने केलंय। तुम्ही पाहिलं एकदम उत्साह आहे। आमच्याकडे कुठे कारखाना संस्था शिकते, घरातून लोक गाडीत बसायचे ना आणायचे नाही। प्रत्येक गावातून छोटे छोटे मुरमीसारख्या गावातून एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आज गाडी घेऊन आलाय। म्हणजे आज छोटे छोटे गावातून लोक तिथं आलेत आणि सर्वसामान्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे तुम्ही जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, चेअरमन असतील, हे सर्व कार्यकर्ते आले। आता आमच्या तालुक्यात झेडपी सदस्य पंचायत समिती दुर्दैवाने आमच्या प्रतिनिधी ठेवल्या नाही, हा भाग आहे। पण नगरसेवक सगळे माझ्या समितीत आलेले, म्हणजे हे निर्धार लोकांनी केलेला आहे आणि ह्या लोकांच्या भूमिकेशी आम्ही आहे। साखर सम्राटांना फक्त त्यांच्या घरातच सत्ता पाहिजे, मग ते आमदारकी त्यांना पाहिजे, झेडपी सदस्य पाहिजे, पंचायत समिती पाहिजे, ग्रामपंचायत सरपंच पाहिजे, चेअरमन तेच पाहिजे, बँकेला डायरेक्टर तेच पाहिजे, सगळ्या काही घरात। मी जसं आता भाषणात म्हणलं, राजाच्या पोटी राजा जन्मत होता, पण आताच्या कारखाना सम्राटाच्या पोटी किंवा ह्या लोकांच्या पोटी सगळं प्रधानमंडळच जन्मू राहिले, म्हणजे सगळं त्यांच्याकडे, प्रधानमंडळ सगळं त्यांच्याच घरात, अशी परिस्थिती। म्हणजे जेवढा माणूस शिकला तेवढा चुकतो काय आपला सर्वसामान्य जनता, अशी परिस्थिती तयार झाली। आता आमची विनंती आहे, त्यांच्या बिचारा आमच्या बहीण आहेत, आम्ही बहीण म्हणून त्यांना स्वीकारलंय आणि त्यांनी आता भाऊ म्हणून आमच्या मागे राहा। ते सगळ्या बहिणीला पण भावाला काहीच नाही असं नको, म्हणून आता त्यांनी थांबलं पाहिजे आणि आमच्या पाठीमागे निश्चित उभा राहिलं पाहिजे, अशी विनंती ह्या माध्यमातून मी त्यांना करतो। त्यांनी जे छोटे काही विकासात्मक कामाचे उद्घाटन चालले, शेवटी शासनाने पैसे दिले, नारळ फोडले पाहिजे, ते केले पाहिजे। मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। निश्चित पार्टीने अशा पद्धती भूमिका घेणार नाही, मला गॅरंटी। आणि हा मतदारसंघ जर पार्टीला गमवायचा असेल, पार्टी निर्णय घेईल। शेवटी माझ्यासारखा कार्यकर्ता पार्टीचा म्हणून काम करतोय, पण जनता उद्याच्याला ही एवढी मोठी जनता आलेली, माझं ऐकन हे मी काही शाश्वती देऊ शकत नाही। आता मी शेवटी कोको भाऊनी आम्ही एकत्र भूमिका घेतलेली आहे, शेवटी आम्ही बसून निर्णय घेऊ, पार्टीची भूमिकेशीच आम्ही राहू। परंतु आम्ही सांगितलं की जनता ऐकन असं काही नाही।